अर्थसंकल्पनीय अधिवेशन सुरू होण्याआधीच राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला एक ठाम निर्णय, नरहरी झिरवाळ यांच्यावरचे आरोप आणि विरोधकांनी आखलेला मोठा डाव, सगळं काही रंगात आलं होतं. विरोधकांना वाटत होतं की यावेळी सरकार अडचणीत येणार, पण शेवटच्या क्षणी संपूर्ण खेळच फिरला. दरम्यान सभागृहात अजित पवार यांच्या आठवणींनी भावनिक वातावरण निर्माण झालं, तर एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय तापमान आणखी वाढवलं. नेमकं काय घडलं पहिल्याच दिवशी? कोणाचा डाव पडला आणि कोणाचा लागला? चला पाहूया या अधिवेशनामागची खरी आणि थरारक कहाणी आजच्या व्हिडिओमध्ये. महाराष्ट्राचे अर्थसंकल्पनीय अधिवेशन म्हणजे राजकीय आखाड्याच असतो. यावेळी सरकार आणि विरोधक एकामेकांवर कुरघोडी करण्यासाठी सज्ज असतात. याही वर्षी तशीच काही परिस्थिती आहे, पण यंदाच्या अधिवेशनात एक वेगळीच किनार आहे मित्रांनो. एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप, दुसरीकडे एका दिग्गजाची आठवण आणि तिसरीकडे विरोधकांच्या पत्रातील चुकांवरून उडालेली खिल्ली. हे सर्व एकाच वेळी पाहायला मिळत आहे. या अधिवेशनाची सुरुवात झाली ती थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका मोठ्या आणि धडक निर्णयाने. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच राज्याच्या राजकारणात एक मोठा मुद्दा गाजत होता. तो म्हणजे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी. लाच प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा पूर्ण तयारी केली होती. त्यांनी झिरवाळांच्या राजीनाम्यासाठी मोठा दबाव गट तयार केला होता. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या अगदी तोंडावर असा काही राजकीय डाव टाकला की विरोधकांच्या हातातून हा मुद्दाच निसटला. मुख्यमंत्र्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात नरहरी झिरवाळ यांना क्लीन चिट दिली. मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले की झिरवाळांचा या लाच प्रकरणात कोणताही सहभाग नाही आणि त्यांच्या विरुद्ध एकही पुरावा सापडलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी केवळ झिरवाळांचा बचाव केला नाही, तर एक पाऊल पुढे जाऊन अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले की लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला म्हणजेच एसीबीला स्पष्ट सूचना आहेत की तक्रार कोणत्या स्तरावरील आहे हे न पाहता कारवाई करावी. मुख्यमंत्र्यांनी थेट स्वतःच्या कार्यालयाचे म्हणजे सीएमओचे उदाहरण देत म्हटले, उद्या माझ्या कार्यालयात ही कोणी गडबड केली तर त्याला पकडण्याची पूर्ण मुभा मी दिली आहे. फडणवीसांनी स्पष्ट केले की एसीबीच्या कोणत्याही पुराव्यात किंवा संभाषणात झिरवाळांचे नाव आलेले नाही. जर नाव असते तर राजीनामा आम्हीच मागितला असता. या एकाच झटक्यात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा सर्वात मोठा बाण निष्प्रभ करून टाकला. या राजकीय गदारोळात एक अत्यंत भावनिक आणि महत्वाचा क्षण आला. तो म्हणजे दिवंगत नेते अजित पवार यांची आठवण. महाराष्ट्राच्या राजकारणात अर्थसंकल्प आणि अजितदादा हे समीकरण कित्येक वर्षे अतूट होते. अजित पवारांनी तब्बल 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला होता. यंदाचा अर्थसंकल्प हा त्यांचा 12वा अर्थसंकल्प ठरला असता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या कामाचे प्रचंड कौतुक केले. ते म्हणाले, अजित पवारांनी यंदाच्या अर्थसंकल्पनाची खूप चांगली तयारी केली होती. राज्याच्या आर्थिक शिस्तीसाठी आणि जनसामान्यांना दिलासा देण्यासाठी त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले होते. कोणत्याही मुख्यमंत्र्याला निर्धास्तपणे अर्थ खाते ज्या व्यक्तीला देता येईल असे अजितदादा होते. दुर्दैवाने आता हा अर्थसंकल्प मांडण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली आहे, पण त्यांनी आश्वासन दिले आहे की दादांना अपेक्षित असलेले सर्व मुद्दे त्या अर्थसंकल्पनात मांडतील आणि कोणतीही चालू योजना बंद पडू देणार नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ही आठवणींना उजाळा देत सांगितले की अजितदादांनी राज्याच्या आर्थिक शिस्तीची कधीच तडजोड केली नाही, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महाराष्ट्र थांबणार नाही आणि विकास लांबणार नाही या अजितदादांच्या वाक्याची आठवण करून दिली. अर्थसंकल्पनीय अधिवेशनाची सुरुवात दादांना श्रद्धांजली वाहून झाली, ज्यामुळे संपूर्ण सभागृहात एक भावनिक वातावरण निर्माण झाले होते. आता वळूया या बातमीतील सर्वात स्पायसी आणि रंजक भागाकडे. राजकारणात जेव्हा शब्दांनी शब्द वाढतो तेव्हा चुका काढायला कोणीही मागे पुढे पाहत नाही. मुख्यमंत्र्यांनी ह्यावेळी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. विरोधकांनी सरकारला घेरण्यासाठी 18 मुद्द्यांचे आणि 6 पानांचे एक मोठे पत्र तयार केले होते, पण यातच त्यांची मोठी फजिती झाली. मुख्यमंत्र्यांनी थेट जागतिक मातृभाषा दिनाचा संदर्भ देत विरोधकांना चिमटा काढला. ते म्हणाले, मातृभाषा दिनाच्या दिवशीच विरोधकांच्या या पत्रात भाषेच्या प्रचंड चुका आहेत.
यापेक्षाही मोठी राजकीय बातमी म्हणजे विरोधकांच्या या महत्वाच्या बैठकीला शरद पवार गटाचे आमदार हजरच नव्हते. त्यामुळे पत्रावर एका माजी आमदाराची सही घ्यावी लागली. ही गोष्ट म्हणजे विरोधकांमधील अंतर्गत मतभेद आणि समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दर्शवते. विरोधक सतत सत्ताधाऱ्यांवर मस्ती आली आहे, मात चढलाय अशी टीका करत असतात. यावर पलटवार करताना मुख्यमंत्र्यांनी अत्यंत सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले, आम्ही विनम्रतेने जनतेत जातो, जनतेची सेवा करतो, म्हणूनच स्थानिक निवडणुकांमध्ये जनतेने आम्हाला अभूतपूर्व विजय दिला आहे. विरोधक जर यातून काही शिकणार नसतील तर त्यांचे पुढे काय होईल हे सांगायला नको. हा विरोधकांसाठी एक मोठा इशारा होता. मित्रांनो, एकूणच या अधिवेशनाची सुरुवात अत्यंत नाट्यमय, भावनिक आणि तितकीच आक्रमक झाली आहे. एका बाजूला नरहरी झिरवाळांना मिळालेली क्लीन चिट आणि मुख्यमंत्र्यांचा भक्कम पाठिंबा, यामुळे सत्ताधारी पक्षाने आपला गड मजबूत ठेवला आहे. तर दुसऱ्या बाजूला अजितदादांच्या आठवणींनी सभागृहात निर्माण झालेली पोकळी आणि अर्थसंकल्पनाविषयीची वाढलेली उत्सुकता, आणि तिसऱ्या बाजूला दिशाहीन झालेले, पत्रात चुका करणारे आणि एकामेकांची साथ सोडणारे विरोधक. तर प्रेक्षकांनो, ही होती महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पनीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची सविस्तर आणि मसालेदार इनसाइट स्टोरी. तुम्हाला काय वाटते? विरोधक खरोखरच कमकुवत पडले आहेत का, की हा वादळ येण्यापूर्वीची शांतता आहे? तुमच्या प्रतिक्रिया नक्की विचार करून आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.